नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण येथे ई पीक पाहणी कशी करायची याबाबत ए टू झेड प्रोसेस पूर्ण माहिती सांगणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून नवीन नवीन अपडेट आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. लॉग इन करायचं आहे. ते नवीन खातेदार नोंदणी करा. तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं तुमचं. ग्रीन यावर क्लिक करायचं. इथे आपण 4 पर्याय आहेत. पहिले नाव, मधले नाव, आडनाव आणि खाते क्रमांक, गट क्रमांक यापैकी कोणत्याहून आपण ते शोधू शकता. ते खाते क्रमांक टाकतो मी इथं. शोधावर क्लिक करायचं. ते आपला गट नंबर इथं निवडून घ्यायचा. खाते क्रमांक चेक करून घ्यायचा आपला. इथे पीक माहिती नोंदवून क्लिक करायचं. ते आपला खाते क्रमांक टाकायचा. ते गट क्रमांक टाकायचा. इथे आपला हंगाम निवडायचा. इथे पिकाचा वर्ग, ते निर्मळ पीक, एक पीक हा निवडायचा पर्याय. पिकांची, झाडांची नावे, जो कोणतं पीक आहे ते आपण इथं निवडायचं आहे. आपण सोयाबीन निवडू. ते क्षेत्र भरायचं आपलं. ते पूर्ण क्षेत्रभरावर क्लिक करायचं. ते जलसिंचनाची साधने निवडायची. आपल्याकडे जलसिंचन असेल तर खाजगी कालवा, सरकारी कालवा, कूपनलिका, विहीर, तलाव, बंधारा, जो काय प्रकार आहे तो निवडायचा. नदी, नाला, शेततळे. नसेल तर जलसिंचित कोरडवाहू करायचं. सिंचन पद्धत निवडायचं. लागवडी दिनांक, जो आपण पीक किंवा भरताना जो पीक पेऱ्यावर आपला दिनांक दिला आहे तो इथं निवडायचा. ओके करायचं. पुढे जा बटनावर क्लिक करायचं. इथे गेल्यानंतर आपल्याला अचूक क्षेत्रावर जायचं. इथं तर गेल्यानंतर आपल्याला अद्ययावत करा म्हणून पुढे जायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला फोटो काढायचा आहे.
नंतर पिकाचा फोटो काढून आपल्याला सबमिट करायचा आहे. क्षेत्रापासून दूर असल्यामुळे आपल्याला होत नाही. क्षेत्राच्या जवळ जाऊन आपल्याला फोटो काढून सबमिट करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.